हिंगोलीच्या जागेवरून आता भाजप आणि सेनेमध्ये वाद निर्माण झाला। हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार बदलून द्यावा, भाजपच्या नेत्याला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगा। भाजपच्या 3 आमदारांनी आता ही खळबळजनक मागणी केली आहे। महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आले। रद्द करण्याची मागणी आता भाजपच्या 3 आमदारांनी केल्याने महायुतीमध्येच मोठी खळबळ उडालेली आहे। आज हिंगोलीमध्ये लोकसभा क्षेत्रातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला भाजपचे आमदार नामदेव ससाणे, आमदार तानाजी मुटकुळे आणि आमदार भीमराव केराम उपस्थित होते। यावेळी हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार बदलून देण्यात यावा, ही जागा पक्षश्रेष्ठींनी भाजपसाठी सोडून घ्यावी अशी मागणी या आमदारांनी केली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागा सोडायला तयार नसतील तर भाजपच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगावं, आम्ही ही जागा निवडून आणू असा ठराव देखील या बैठकीत घेण्यात आला। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा या लोकसभेत असावा अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। 2004 बूथ आमच्या लोकसभेत आहेत हिंगोलीच्या आणि सर्वचे सर्व बूथ आमचे सक्रिय आहेत। 2004 बूथ आणि त्यांना आमचे 25 सदस्य हे सर्वजण आमचे सक्रिय आहेत। त्यामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 5 वर्षापासून तयारी केलेली आहे। त्यामुळे आज कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांनी नाराजीचा सूर आपल्या समोर सुद्धा आळवला आहे आणि आमची विनंती आमच्या केंद्र नेतृत्वाला, महाराष्ट्राच्या नेतृत्वाला की बाबा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार आपण आम्हाला दिला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।